नमस्कार सर्व ताईदादांना संघर्ष जीवनाचा या माझ्या YouTube चॅनलमध्ये सर्व ताईदादांचं स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्वजण? मित्र एकदम मस्त मजेत आहे। आणि तर हे बघा मम्मी पप्पा आता बकरे चरायला सोडत आहेत। त्यांचा टाइम झालेला आहे तर ओरडत आहेत बकऱ्या। चल बाहेर बघा ही घरात येते। एक टाइम तरी यांना चरायला सोडायलाच पाहिजे, नाहीतर मग खूप ओरडतात। त्यांना रोजची सवय आहे ना चरायला जायची। पिल्ल्यांचा आता कालवा सुरू झाला। काय झालं बघा, यांचा कालवा सुरू झाला। बकरे गेले तर हे लागले ओरडायला। किती जोरात कालवा सुरू झाला बघा एकदा। काय 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 झालं? गप्प बस, येते येते आता मम्मी येते, गप्प बस। काय झालंय? कुठं जायचंय? आता येते, शांत बस। तर आता पप्पांनी मम्मीला बकरं सोडून दिल्या आणि आता पप्पा गाईला व बकऱ्यांच्या पिल्लांना चारा घालत आहेत। मम्मी बकऱ्या घेऊन गेली आता। बकऱ्या जाताना ओरडतात, पण बकऱ्या गेले की थोड्या वेळाने शांत बसतात ते। बघा आता पप्पा गाईला चारा घेऊन जात आहे। त्यांना पण टाका जरा काहीतरी, नाहीतर लिंबाचा पाला बांधा त्यांना। गाईला बकऱ्यांना सगळ्यांना जर चारा खुरपून घालायचा म्हणलं तर भरपूर चारा लागतो। त्यामुळे बकऱ्यांना सकाळी चरायला सोडतो आणि संध्याकाळी 4-5 वाजता आणून बांधतो आम्ही। नाहीतर मग सगळ्यांना चारा जर खुरपून घालायचा म्हणलं तर किती आणून घालणार माणूस। तर बघा पप्पा पिल्ल्यांसाठी लिंबाचा पाला काढत आहेत। आणि जर लिंबाचा पाला लहान पिल्लांना घातला तर त्यांना रोग वगैरे येत नाही। बकऱ्यांनी जर लिंबाचा पाला खाल्ला तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। त्याच्यामुळे आम्ही रोज सकाळी बकऱ्यांच्या पिलांना लिंबाचा पाला खायला देतो।
आणि त्या पण आवडीने खातात लिंबाचे पाला। तर हे बघा पप्पा त्यांच्यासाठी पिल्ल्यांना पाला बांधत आहेत लिंबाचा। बघा त्यांची किती धडपड चालली आहे। खूप धडपड करतात त्या। दोन ठिकाणी बांधतात, एका ठिकाणी बांधलं तर मग त्यांची भांडणं लागतात। बघा यांची किती धडपड चालली। लिंबाचा पाला त्यांना खूप आवडतो, म्हणून एवढं धडपड करतायत त्या। गडबड चालली त्यांची फक्त लिंबाचा पाला खाण्यासाठी। एकाच ठिकाणी जर पाला बांधला तर मग त्यांची भांडणं लागतात, म्हणून पप्पा दोन ठिकाणी पाला बांधत आहेत त्यांना। तुम्ही सोडा फक्त, आत बघा येतात ते पळत। बघितलं नाही त्याने अजून। हे बघा आले इकडं। एका ठिकाणी झालं की मग एकमेकाच्या मुंडक्यावर पाय देतात, एकमेकाच्या अंगावर चढतात। हे बघा कशी चेंगरी चालली त्यांची। आता झाले एक नंबर तिकडून कमी व्हायला लागले, आता इकडे येतात सगळे। हे बघ। तर बघा मग आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।